नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सातारा जिल्ह्यातील कार्याचे दस्तऐवजीकरण बाळासाहेब कांबळे यांनी यांच्या लेखणीतून केले आहे. विद्यार्थ्यांनी जर डॉक्टर आंबेडकरांचा संघर्ष समजून घेतला तर त्यांच्या जीवनाला प्रेरणा मिळू शकेल, असं प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण जावळे यांनी केलं. ते येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग व वाङ्मय मंडळानं आयोजित केलेल्या वाङ्मय मंडळ उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी साहित्यिक बाळासाहेब कांबळे लिखे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साताऱ्याच्या भूमीतील विचार व कार्य या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर गोरोबा खुरपे होते. प्रारंभी कुंडीतील रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. उपस्थितांचं स्वागत व प्रस्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉक्टर श्यामसुंदर मिरजकर यांनी केलं. बाळासाहेब कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुस्तकावर भाष्य करताना प्रभारी प्राचार्य डॉक्टर जितेंद्र कदम म्हणाले, ग्रंथ निर्मिती ही एक महत्त्वाची सांस्कृतिक घटना आहे. ज्ञानाचं प्रतीक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्यासाठी हा ग्रंथ उपयोगी ठरणार आहे. त्यांची ज्ञानलालसा विद्यार्थ्यांनी अंगीकारली पाहिजे. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉक्टर गोरोबा खुरपे म्हणाले, महाविद्यालयात ग्रंथ प्रकाशन होणं ही गौरवास्पद गोष्ट आहे. विद्यार्थी दशेतील लेखनाची सवय लागली तर पुढे पुस्तकही लिहिता येते. लेखन कला ही माणसाचा विकास घडवते. यावेळी युवा स्पंदन भित्तीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आविष्कार संशोधन महोत्सव व युवा महोत्सव कार्यशाळेत सहभागी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शौकत अली सय्यद यांनी केलं, तर सूत्रसंचालन डॉक्टर विजया कदम यांनी केलं. यावेळी उपसरपंच दादासाहेब कचरे, मुख्याध्यापिका सौ सुनीता बाकडे, लेखिका रंजना साळप, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक शहाजी खाडे, शिक्षक संघाचे अध्यक्ष जयकर खाडे, प्राध्यापक विकास कांबळे, डॉक्टर विलास बोधगिरे, कुंदा लोखंडे, डॉक्टर लक्ष्मण जठार, प्राध्यापक शिवशंकर माळी, प्राध्यापक श्रीकांत कांबळे, प्राध्यापक मनोज डोंगरदिवे, डॉक्टर सुनील साठे, प्राध्यापक अपेक्षा घाडगे, प्राध्यापक रोहिणी मगर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी शिल्पा कुंभार. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.